आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते। एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही, पण असं उतरणंच पहिलं एक तर अश्लील होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे, मारहाण केलेली आहे। भ्रष्टनाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का? नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार? हे एक बघण्यासारखं आहे। दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर, ज्यांना मस्ती माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं। एक असंतोष सगळीकडेच पाहत आहोत, एक ती लाट आहे आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे, भेटायला तयार नाही आहेत, त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत। अनेक लोकांना फसवलेलं आहे। 100% हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे, हे तर स्पष्ट होत चाललेलं आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की 250 आमदार असलेलं हे सरकार जर असेल, 3 पक्षांचं हे सरकार असेल, तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं, मग ते शिक्षक असतील, गिरणी कामगार असतील, महिला असतील, शेतकरी असतील, ह्यांचं ऐकायला का तयार नाही? ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करता?